जगामध्ये भारत एकमेव देश आहे की जिथं मूर्तीमध्ये देखील प्राण प्रतिष्ठित करण्याची परंपरा आहे. तर अशा पद्धतीने ती समाधी सापडली, पण त्या समाधीमध्ये किंवा त्या वास्तूमध्ये एक आध्यात्मिक कार्यक्रम व्हावे याच्यासाठी ज्ञानेश्वरी सत्संग मंडळाने पुढाकार घेऊन डॉक्टर किसन महाराज शास्त्रीजी यांच्या पुढाकारातून यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला वाटतं प्रत्येक एकादशीला किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उत्सव सुरू झाले, कीर्तनाची परंपरा सुरू झाली, भजनाची परंपरा सुरू झाली. त्या ठिकाणी आता पूजा अर्चना व्हायला लागली आणि एक अजून महत्वाची गोष्ट सुरू झाली ती म्हणजे काय, बीड ते पंढरपूर पालखी सोहळा. आणि हा जो पालखी सोहळा आहे मला वाटतं या वर्षी 17वं वर्ष आहे. हे 17वं वर्ष आहे. या 17व्या वर्षामध्ये एक टप पूर्ण केलंय आपण. आता दुसऱ्या तपपूर्तीच्या काय दिशेने आपण मार्गक्रमण करत आहोत आणि या सोहळ्याची अजून एक हृदयस्पर्शी गोष्ट मला पुस्तकात आवडलेली सांगू का, ती म्हणजे अनेक शेकडो वर्षानंतर एका नातीची आणि आजोबाची होणारी भेट. एका नातीची आणि आजोबाची होणार सगळ्यात भावस्पर्शी कुठला मला प्रसंग वाटला ना तो वाटला की मुक्ताई नगर वरून येणारी, निघून वरून येणारी मुक्ताबाईंची पालखी आणि या ठिकाणी ब्रह्मलीन गोविंद संतांची पालखी त्यांची भेट होते. आणि आताच 2-3 दिवसापूर्वी तो जो रोड आहे तिथला त्याचं नाव बदलून आता मुक्ताई महामार्ग असा त्या रोडला नाव दिलंय. मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आपण बीडकर येतो. इतिहासामध्ये नेहमी एक तोला मोलाचा वाटा आपल्या या मराठवाड्यामध्ये देखील बीडचा जास्त करून राहिलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटलं जातं, परंतु त्यामध्ये मराठवाड्याचं विशेष महत्व असं मानलं जातं. मला मगाशी कोणीतरी सांगत होतं की विक्रमादित्य राजा जे उज्जैनचे राजा होते त्या विक्रमादित्यांना जो शनी प्रसन्न झाला तो देखील या बीडचा आहे. म्हणून अशा अनेक गोष्टी या बीडमध्ये मराठीमध्ये पहिले कवी मुकुंदराज अंबेजोगाईला त्यांची समाधी आहे. अशा अनेक गोष्टी पुन्हा महाराष्ट्रातील ज्या वारकरी संप्रदायातल्या घड आणि गड परंपरा आहेत त्या गड परंपरामधील 3 महत्वाचे गड हे बीड जिल्ह्यात येतात. पहिला नारायणगड, श्री क्षेत्र भगवानगड आणि श्री क्षेत्र बहिनीनाथगड. या गडांनी आणि फडांनी त्या वारकरी संप्रदायांची धुरा आज समर्थपणे सांभाळलेली आहे. म्हणून अशा या बीड जिल्ह्यातला आणि आशांच्या आपण दिंडीमध्ये चाललो म्हणून हे आपलं विशेष भाग्य आहे. आणि अशा या पालखी सोहळ्यामध्ये मला महत् भाग्याने प्रवचन करण्याची, कीर्तन करण्याची सेवा लागलेली होती. पण ते प्रवचनामध्ये एक काही ना काहीतरी माध्यमातून एक करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, म्हणजे करतोय. तर यशा या महान विभूतींच्या पालखी सोहळ्यामध्ये जाण्याचं आपलं जे सद्भाग्य आहे ते आणि मला देखील या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलंय. माझं मोठं भाग्य समजतो. प्रवचनाला अभंग नक्कीच दुसरा घेतला होता, थोडीशी विसंगती झालेली आहे, पण त्याच्यावर देखील आपण बोलून प्रवचनाला आपण समारोप करून टाकू. कारण की याची मला चांगली जाणीव आहे की हे वारीतली सेवा आहे आणि वारीतली सेवा कशी असते हे जो वारीत चालतो ना त्याला चांगलं माहिती आहे. दिवसभराचा प्रवास जरी आपली वारी जवळून आलेली असली तरी पण एक दिवसभर त्याच्यामध्ये गेलेला असतो. सगळ्यांना वारीचं नियोजन करायचं असलं, त्या दिंडीचं हे करायचं असतं. सुग्रीव महाराजांना त्याच्याबद्दल जास्त माहिती आहे कारण की दिंडीचं नियोजन सगळं काय धुरा त्यांच्या खांद्यावरती ना. ते त्यांची देखील आल्याच्या नंतर भेट झाली. अत्यंत सुस्वभाव त्यांचा आहे. हे सगळेजण तुम्ही वारीला चाललेला आहात तर तुकोबारायांचा जो अभंग घेतलेला आहे त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. धावत्या याच्यामध्ये अभंगाचा अर्थ सांगतो. दीन, दीन म्हणजे कोण? जे गरीब आहेत त्यांना दीन नाही म्हणायचं, जे संसारामध्ये रोजच्या राहत गाडीमध्ये वाहल्या गेलेले येतात. सकाळी उठायचं, पुन्हा ते काम करायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा डबा, म्हणजे 9 ते 5 ड्युटी आणि महिन्याच्या शेवटी येणारा EMI. या 2 गोष्टी आधुनिक सांगायला दीन म्हणायची अवस्था काय सांगायची वेगळी व्याख्या सांगायची गरज नाही. म्हणजे काही गोष्टी आपल्याला करायची इच्छा असून देखील त्या आपल्या हाताबाहेर जाणं, हतबल असणं माणूस त्याला दीन म्हणायचं.